बचाव के लिए आपका कवच। गूगल प्ले और एप्पल ऐप स्टोर पर 11 भाषाओं में उपलब्ध है। आरोग्य सेतु ऐप को डाउनलोड करके रजिस्टर करने के बाद लोकेशन शेयरिंग और ब्लूटूथ के माध्यम से आपको मिलेगा कोरोना पॉजिटिव के संपर्क में आने का एसएमएस अलर्ट। साथ ही आप पा सकते हैं सेल्फ टेस्टिंग और सेल्फ आइसोलेशन से जुड़ी जरूरी सूचनाएं। याद रखिए, आपका स्मार्टफोन ही बन जाएगा कोरोना के विरुद्ध आपका सबसे विश्वसनीय मित्र, यदि उसमें रहेगा आरोग्य सेतु ऐप। लॉकडाउन के साथ भी, लॉकडाउन के बाद भी, क्योंकि कोरोना को हराना है। दूर दूर सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात आकाशवाणी, ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी. आकाशवाणी पुणे. मेघना देशपांडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घ्या, मात्र लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका. शक्यतो ऑनलाईन नोंदणीद्वारेच लसीकरण करून घ्या. कोविशिल्ड लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेत 12 ते 16 आठवड्यांचं अंतर अधिक उपयुक्त ठरतं, असं आता आढळून आलं आहे. त्यामुळे पहिली मात्रा घेतल्यानंतर किमान 12 आठवड्यानंतर लसीकरण केंद्रावर जा. तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा. ठळक बातम्या. भारतातल्या परदेशी गुंतवणुकीत वाढ. सर्वाधिक गुंतवणूक गुजरातमध्ये, महाराष्ट्र दुसरा. 18 ते 44 वयोगटातल्या 1 कोटींपेक्षा जास्त तरुणांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली. सलग 11 दिवस देशभरातील नव्या कोरोना बाधितांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी. टॉक्टाई चक्रीवादळामुळे नाशिक विभागातही 4,07,81,000 रुपयांचं नुकसान. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना 9 जूनपर्यंत तरी अटक नाही आणि राज्यातला पाऊस ओसरताच विदर्भ, मराठवाड्यातलं तापमान वाढायला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं थेट परदेशी गुंतवणूक धोरणात केलेल्या सुधारणा, गुंतवणूक सुविधा आणि व्यवसाय सुलभता धोरण याचा सकारात्मक परिणाम देशातल्या परदेशी गुंतवणुकीत दिसून आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशात 8,172 अमेरिकी डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक झाली असल्याचं वाणिज्य मंत्रालयाकडून काल सांगण्यात आलं. ही गुंतवणूक 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10% जास्त आहे. यात सर्वाधिक गुंतवणूक सिंगापूरमधून झाली आहे. त्या खालोखाल गुंतवणूक अमेरिकेतून आली. संगणक क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक झाली असून त्यातील सर्वात जास्त गुंतवणूक गुजरातमध्ये झाली आहे. महाराष्ट्र दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या देशव्यापी शेतकरी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह 12 विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कृषी कायदे रद्द करून कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या या 2 लाख शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारं पत्र शेतकरी संघटनांनी 12 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं होतं. कृषी कायद्यांबाबत पुन्हा चर्चा सुरू करण्याबाबतही संघटनांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलं आहे. 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीबरोबरच आता लसीकरण केंद्रावरही नाव नोंदणी करता येणार आहे. मात्र सध्या ही सुविधा फक्त सरकारी लसीकरण केंद्रांवरच उपलब्ध असेल. तसंच केंद्र सरकारनं काल तशी परवानगी दिली असली तरी संबंधित राज्यांनी तसा निर्णय घेतला तरच सरकारी लसीकरण केंद्रांवर थेट जाऊन लस घेता येणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात 18 ते 44 वयोगटातल्या 1 कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत कोविडवरील लसीच्या एकंदर 19,60,00,000पेक्षा जास्त मात्रा दिल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं काल दिली. दरम्यान देशातलं
रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असून सलग 11 दिवस नव्या बाधितांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी होती. काल सकाळपर्यंतच्या 24 तासात 4,454 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 33,05,36,064 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचं प्रमाण 8.9% झालं आहे. राज्यातल्या कोविड स्थितीबाबतच्या सविस्तर बातम्या आपण 10:10 आमच्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात ऐकू शकाल. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख का केला जात नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली आहे. या संदर्भात एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं काल ही विचारणा केली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 12 नुसार आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे. मात्र रुग्णालयं मृतदेह थेट अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातात. त्यांचं ना शवविच्छेदन होतं ना मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचं कारण कोविड असल्याचा उल्लेख असतो. अशा परिस्थितीत नुकसान भरपाईची योजना सुरू झाली तरी लोकांना ती मिळू शकणार नाही. यासाठी सर्व राज्यांना मृत्यूचं कारण लिहिण्याबाबत निर्देश द्यावेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळू शकेल, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. नुकत्याच आलेल्या टॉक्टाई चक्रीवादळानं कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नुकसान भरपाईसाठी नुकसानीचे पंचनामे होणं आवश्यक आहे. पण अनेकांच्या नुकसानीचे पंचनामेच झाले नाहीत तर नुकसान भरपाई कशी मिळणार, यावर उपाय म्हणून भारतीय जनता पक्षाच्या राज्य शाखेनं फिफ्थ पिलर ही संकल्पना राबवली आहे. काय आहे ही संकल्पना जाणून घेऊया या वृत्तांतातून. फिफ्थ पिलर. होय, फिफ्थ पिलर. लोकशाहीचे 4 स्तंभ आपल्याला माहीत आहेत. त्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेला हा 5वा स्तंभ. लोकांचं म्हणणं, व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीचा मार्ग. नुकसानग्रस्त लोकांनी आपल्या नुकसानीविषयीची छायाचित्र, व्हिडिओ समाज माध्यमावर अपलोड करायची, अशी ही संकल्पना. या उपक्रमाचं काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं. ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत त्यांच्याविषयीची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून द फिफ्थ पिलर ही संकल्पना राबवण्यात येत आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. लोकांनी पाठवलेले व्हिडिओ, छायाचित्र युट्यूब आणि फेसबुकवर दिवसातून 4 वेळा अपलोड केले जाणार आहेत आणि या माध्यमातून आपदग्रस्तांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. आपदग्रस्तांनी 730 450 69 99 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपल्या नुकसानीची छायाचित्र, व्हिडिओ, निवेदनं तपशिलासह अपलोड करावीत, असं आवाहन भाजपनं केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या टॉक्टाई चक्रीवादळानं केवळ 4-5 तासात भरपूर नुकसान केलं. आता त्यामध्ये वीज पुरवठा यंत्रणा मोठ्या प्रमाणात बाधित झाली होती. जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरू झाला आहे. टॉक्टाई चक्रीवादळाचा केवळ कोकणालाच नाही तर घाटावरच्या भागालाही फटका बसला आहे. नाशिक विभागात सुमारे 1,940 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचं नुकसान झालं. सर्वाधिक 1,652 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचं नुकसान नाशिक जिल्ह्यात झालं आहे. नाशिक जिल्ह्यात 783 घरांचंही नुकसान झालं. नुकसानीचा अहवाल नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शासनाला सादर केला असून 4,07,81,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चारा खाऊ घालून पोचलेल्या बैलाच्या बळावर बैलगाडी हाकण्यापेक्षा त्यात चाऱ्याचं तेल गाळून त्यावर मोटारगाडी चालवण्याच्या दिशेनं आता आपली वाटचाल सुरू आहे. त्यामुळे गवताची शेतीही कदाचित किफायतशीर ठरू शकेल. हिंदुस्तान समाचारनं काल दिलेली ही बातमी काहीसं असंच सूचित करते. गोंदिया जिल्ह्यात रायपूर इथं एक खासगी कंपनी गवतापासून जैव इंधन निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहे. 25 एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य मुंबईची कंपनी करत आहे, तर इंधन निर्मितीसाठीचं तंत्रज्ञान जर्मन आहे. गवत, ओला कचरा, पालापाचोळा यापासून बायोरिएक्टरद्वारे गॅस निर्माण करून तो शुद्धीकरणानंतर दुचाकी, 4चाकी वाहनांसह मालवाहू वाहनांसाठीही वापरता येईल. या गॅसचा उपयोग स्वयंपाकासाठी तसंच औद्योगिक क्षेत्रातही होऊ शकतो.
या प्रकल्पासाठी गोंदियातल्या प्रत्येक गावात गवताची लागवड व्हावी असा प्रयत्न केला जाणार आहे. इंधन निर्मितीसाठी ओला कचरा आणि पालापाचोळाही वापरला जाणार असल्यानं गावात स्वच्छ राहण्यासही आपोआपच मदत होईल. या गॅसची उत्पादन प्रक्रिया ही प्रदूषण विरहित आहे आणि तो वाहनांमध्ये वापरल्यास वाहनांमुळे होणारं प्रदूषणही 50% कमी होऊ शकतं. त्यामुळं सध्याच्या प्रदूषण, हवामान बदल आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे येणारा आर्थिक ताण या सर्वांवरच हे जैव इंधन चांगला पर्याय ठरू शकेल. आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी, पुणे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना 9 जूनपर्यंत अट्रॉसिटी प्रकरणात अटक केली जाणार नाही असं आश्वासन राज्य सरकारच्या वतीनं काल मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आलं. या कालावधीत परमबीर सिंह यांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती राज्य सरकारनं न्यायमूर्ती S.S. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर केली. या कालावधीत याचिकाकर्ते परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयातून या प्रकरणाशी संबंधित याचिका मागे घ्यावी, कारण एका प्रकरणात एकाच वेळी 2 ठिकाणी दिलासा मागता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्यानं अथवा संघटनेनं मोर्चा काढला तरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा किंवा बॅनर न वापरता त्यामध्ये संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होतील असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अधिकारातील असल्यानं केंद्र सरकारची भेट घेऊन उपयोग नाही. याबाबत केंद्र सरकारची भूमिका ही घटनेच्या 102व्या दुरुस्तीपुरतीच मर्यादित आहे असं पाटील यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मार्ग काढण्यासाठी आपण राज्यभर दौरा करून तज्ज्ञांची मतं जाणून घेत आहोत असं छत्रपती संभाजीराजे यांनी काल सोलापुरात सांगितलं. राज्य सरकारच्या हातातील लाभ सरकारनं मराठा समाजाला द्यावेत यासाठी 28 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तंत्रशिक्षण विभागाच्या उन्हाळी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर महेंद्र चितलांगे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना 26 ते 30 मे या कालावधीत अर्ज करता येतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा नुकत्याच ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. केवळ MA हिंदी विषयाची परीक्षा तांत्रिक कारणामुळे पुन्हा घ्यावी लागली. बाकी सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्या. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर इथल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उद्या बुद्ध जयंतीनिमित्त अतः दीप भव या ऑनलाईन संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक केंद्राच्या YouTube चॅनेलवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी नुकतंच जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा फडकवला. मिशन एव्हरेस्ट 2021 महिलांचा आदर करा हे या मोहिमेचं ब्रीदवाक्य होतं. मूळचे सांगलीचे असलेले संभाजी गुरव एव्हरेस्ट सर करणारे राज्याच्या पोलीस दलातले 3रे कर्मचारी आहेत. ब्रह्मपुरी वनविभागातील तळोधी वनपरिक्षेत्रात जखमी वाघिणीला बेशुद्ध करून वैद्यकीय उपचारासाठी ताब्यात घेण्यात वनविभागाला काल यश आलं. तळोधी वनपरिक्षेत्रात 21 मेला क्षेत्रीय कर्मचारी गस्त घालीत होते त्यावेळी ही वाघीण लंगडत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. G1 ही वाघीण त्या दिवसापासून एकाच ठिकाणी बसून असल्याने अशक्तही झाली होती. मे महिन्यात नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवत असून सध्या 114 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे सध्या 94,000 ग्रामस्थांची तहान टँकरवर भागवली जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक 48 गावांमध्ये 18 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीकुमार बॅनर्जी यांचं परवा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. डॉक्टर बॅनर्जी यांनी 6 वर्ष भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणूनही काम केलं होतं. राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचं काल रात्री जळगावमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तसंच
राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. हवामान. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या यास चक्रीवादळानं आता तीव्र स्वरूप धारण केलं असून ते उद्या पारादीप आणि सागर बेटांदरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा देईल. 21 तारखेलाच अंदमानच्या परिसरात दाखल होऊन 22 तारखेपर्यंत श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत मजल मारणारे मोसमी वारे या वादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरच उत्तरेकडे खेचले गेले. त्यामुळे त्यांची केरळच्या दिशेनं अपेक्षित आगेकूच तूर्तास थांबली आहे. इकडे राज्यात पाऊसमान ओसरल्यापासून तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. हवामान कोरडं असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातली तापमान वाढ लक्षणीय आहे. या भागात सर्वाधिक तापमान 40 अंशापेक्षा जास्त होतं. काल अनेक ठिकाणी कमाल तापमान पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात नोंदवलं गेलं. ते 40.6 अंश होतं. खानदेशात मात्र काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. आजही तो तसाच अपेक्षित आहे. त्यामुळे या भागात मात्र तापमानात फारशी वाढ दिसत नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतातल्या परदेशी गुंतवणुकीत वाढ. सर्वाधिक गुंतवणूक गुजरातमध्ये, महाराष्ट्र दुसरा. 18 ते 44 वयोगटातल्या 1 कोटींपेक्षा जास्त तरुणांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली. सलग 11 दिवस देशभरातील नव्या कोरोना बाधितांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी. ऑक्टे चक्रीवादळामुळे नाशिक विभागातही 4,07,81,000 रुपयांचं नुकसान. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना 9 जूनपर्यंत तरी अटक नाही. आणि राज्यातला पाऊस ओसरताच विदर्भ, मराठवाड्यातलं तापमान वाढायला सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाश